आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे। पुण्यातील विद्यापीठामध्ये आंदोलनाला सुरुवात होते तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासंदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। थोड्याच वेळात कॉकरोच जनता पार्टीचं पुणे विद्यापीठामध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या आंदोलनामध्ये पाहायला मिळतोय। कॉकरोच जनता पार्टीचं आज पुण्यामध्ये आंदोलन आहे आणि सभा आहे। ही सध्या पुणे विद्यापीठाच्या गेटवरती आहे आणि आपण बघू शकतो की पुणे विद्यापीठामध्ये अशा पद्धतीनं या आंदोलनाला जाणारा जो मार्ग आहे तो मार्ग अशा पद्धतीनं पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि आपण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला जे आहे ते हातामध्ये गुलाब पुष्प घेऊन एक तो कार्यकर्ता आहे, तो जे आंदोलनामध्ये सहभागी होणारे जे नागरिक आहेत त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करताना दिसत आहे। काही आंदोलक जे आहेत ते तरुण आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। आंदोलन आहे सर कॉकरोच जनता पार्टीचं। कशा कोणत्या मुद्द्यावरती आजचं आंदोलन आहे, काय धर्मेंद्र प्रधानचा आपल्याला जो राजीनामा घ्यायचा आहे सर, त्या रिगार्डिंग जे नीटचे पेपर लीक झाले ना त्या रिगार्डिंग। थँक्यू सर। तू कुठून आलास, काय संभाजीनगर। खूप आतुरतेने आम्ही अशा काही प्रोटेस्टचा वाट बघत होतो, कारण कोणीच अशी आवाज उचलायचा बघत नव्हता आतापर्यंत। जे सरकार विरुद्ध किंवा ही शासनाविरुद्ध जेव्हा एक दोन किंवा तीन नाही, एक वारंवार अशी घटना होत आहे। आज युवा पिढी जर पेपर देऊन एक प्रॉपर लाईन वेनं जर जायचं आहे समोर, सुशिक्षित होऊन समोर शिकून जर आपल्याला जॉब घ्यायची आहे तर पेपर देऊनच ना। पहिले शिकणार, आपण कॉलेज युनिव्हर्सिटी जाणार, शिकणार, मग पेपर देणार, मग जॉब घेणार। मग पेपरच नाही होणार तर जॉब कशी भेटणार? बेरोजगारच राहणार ना। हे सगळे युवक जे आहेत ते खरं तर रोजगारीवरती शिक्षणावरती एकत्र जमताना आपल्याला दिसत आहेत। पुणे विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे सगळे आंदोलक जे आहेत ते हळूहळू आता जमायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन तुषार ननावरे, समी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।